नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे याचा अभ्यास करणार आहोत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। सेशन क्रमांक 1 याच्यामध्ये आपण शिकलो की लेखक एका शाळेमध्ये जातात आणि तेथील विद्यार्थी जेव्हा परिपाठामध्ये प्रतिज्ञा बोलत असतात ते पाहून लेखकाला फार आनंद होतो। त्यावेळेस विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधण्यासाठी संवादात्मक शैलीचा उपयोग लेखकाने या पाठामध्ये केलेला आहे। लेखक विद्यार्थ्यांच्या वैचारिक बुद्धीला चालना देण्यासाठी आणि माझा देश, माझ्या देशावरती असलेले माझे प्रेम किंवा प्रेम म्हणजे काय या शाब्दिक शब्दांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न ते करत आहेत। भारत, भारतभूमी, भूमिपुत्र ह्या संकल्पना लेखकाने विद्यार्थ्यांबरोबर संवाद केला आहे। आता पाहूया की पुढील संवादात्मक शैलीतून लेखक विद्यार्थ्यांना माझ्या देशावर माझे प्रेम आहे या प्रतिज्ञेतील एक छोट्याशा वाक्याचा भावार्थ कसा समजावून सांगणार आहेत। लेखक म्हणतात की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते। लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला। गगनभेदीचा अर्थ असतो की आकाशापर्यंत पोहोचेल असा, म्हणजे फार मोठ्या आवाजाने। घोष करणे, घोषणा देणे, गर्जना करणे। आता बघा, ही गोष्ट त्यावेळची आहे की जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाला होता आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू। आता त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, ते एक विद्वान होते की नाही। आणि जेव्हा निवडणुकीच्या वेळेस ते सर्वसामान्य जनतेला भेटायला गेले, आता जनता कशी होती, ती निरक्षर होती, अज्ञानी होती आणि लोकांची सवय असते की कोणत्याही गोष्टीचा अर्थ माहिती नसतो पण लोक करतात म्हणून त्यांचं अनुकरण ते करत असतात। त्याच पद्धतीने जेव्हा पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले। आता बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांना पाहून सर्वसामान्य जनता भारत माता की जय, भारत माता की जय असं मोठमोठ्याने गर्जना करू लागले। पण निरक्षर जनतेला भारत माता की जय ही संकल्पना माहिती नव्हती। भारत माता म्हणजे काय ही गोष्ट त्यांना सद्बुद्धी त्यांच्याकडे नव्हती। त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्याबरोबर चर्चा करू लागले। त्या सर्वसामान्य निरक्षर जनतेबरोबर, लोकांबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुसंवाद साधला आणि भारत माता की जय म्हणजे काय हे त्यांना समजावून सांगितलं। भारत माता म्हणजेच काय, भारतातील सर्व लोक, ही गोष्ट त्यांनी लोकांना समजवली। आता बघा, इथे सांगायचं तात्पर्य काय आहे, लेखकाला पंडित जवाहरलाल नेहरू हे एक विद्वान होते, पण ते जरी पंतप्रधान असेल तरी सुद्धा ते भारतातीलच एक नागरिक आहे आणि भारतामध्ये असलेले जे सर्वसामान्य गरीब जनता होते ते सुद्धा भारतातीलच एक नागरिक आहे। म्हणजेच काय, भारत माता म्हणजे काय की श्रीमंत असो किंवा गरीब असो, कोणत्याही उच्च पदावर असू दे किंवा सर्वसामान्य पदावर असू दे, पण ते भारतातील सर्व लोक समान असतात। भारत माता म्हणजेच काय की भारतामधील सर्व लोक, मग ते श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे। देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे। आता बघा, आपल्या भारत देशाचे वैशिष्ट्य आहे विविधतामध्ये एकता। भारतामध्ये विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध वंशाचे लोक राहतात, तसेच विविध भाषा बोलणारे सुद्धा लोक आपल्या देशामध्ये राहतात। मग आता बघा, हे विविध जातीचे, धर्माचे, वंश, भाषा हे जरी वेगवेगळे भेदभाव आपल्या देशामध्ये आहेत, त्याच्यावरनं भरपूर वाद सुद्धा होतात, पण हे मतभेद, हे वादविवाद विसरून सर्वांवरती समानतेने प्रेम करणेच म्हणजेच काय, सर्व देशांवर प्रेम करणे, माझ्या देशावरती प्रेम असणे। एका मुलाने मला अडवून प्रश्न विचारला, मला म्हणजेच कोणाला, लेखकाला, पण प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे
दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धावून जायचे. ओल्या डोळ्यांनी म्हणजेच आपुलकीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने कोणाला पण मदत करणे. आता प्रेम करायचे म्हणजेच काय, याचा अर्थ लेखक काय सांगत आहेत की दुसऱ्याचे दुःख पाहून आपल्याला पण दुःख झाले पाहिजे. दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. दुसऱ्याचा आनंद पाहून आपल्याला सुद्धा आनंदित होता आलं पाहिजे. आता बघा माणसाचा स्वभाव असतो की कोणालाही आनंदित पाहून एखाद्याला आनंद होत नाही, तर असं नाही झालं पाहिजे. जर वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळाले तर आपण सुद्धा त्याच्यासाठी आनंदित झालं पाहिजे. आपण सुद्धा चांगले प्रयत्न केले पाहिजे. त्याला चांगले मार्क का मिळालेत, कारण की तेवढे त्याने प्रयत्न केले. म्हणून आपण त्याच्या आनंदामध्ये सहभागी झाले पाहिजे. किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही घटना घडली, वाईट प्रसंग घडला, तर आपण त्याच्यावरती हसलं नाही पाहिजे. उलट आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी झाले पाहिजे. म्हणजेच काय, आपण इतरांच्याच आनंदामध्ये आणि दुःखामध्ये समरस झालो पाहिजे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. अश्रू म्हणजेच काय, दुःख. हास्य म्हणजेच काय, आनंद किंवा सुख. मग लेखक काय म्हणतात की जर आपल्याला प्रेम करायचे म्हणजेच काय की आपल्याला इतरांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा. हास्य आणि अश्रूंची भाषा ही जागतिक भाषा आहे. बघा आता ही हास्य आणि अश्रूंची भाषा. हास्य म्हणजेच काय सांगितलं मी, सुख, आणि अश्रू म्हणजेच काय, दुःख, की नाही. हास्य आणि अश्रूंची भाषा. हास्य आणि अश्रूंची भाषा ही जागतिक भाषा आहे. बघा आता हास्य म्हणजे काय, आनंद. अश्रू म्हणजे काय, दुःख. मग ही भावना जी आहे ना, ती भावना कशी आहे, जागतिक आहे, म्हणजे सर्वव्यापी आहे, देशव्यापी आहे. बघा ना, आपले जे देश बांधव जर सुखी असतील तर आपण पण त्यांच्या सुखामध्ये, आनंदामध्ये सहभागी झाले पाहिजे. पण देश बांधव, देशातील इतर व्यक्ती, देशातील आमचे इतर सहभागी, मित्र असो किंवा मैत्रीण असो, ते जर दुःखी असेल तर आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालो पाहिजेच. म्हणजे ही काय, जागतिक भावना आहे, विश्वव्यापी भावना. ही संकल्पना पूर्ण जगाची आहे, की नाही. आपल्या देशावरती बघा, देशाच्या रक्षणासाठी तिकडे सैनिक युद्ध करत असतात. तर ते कशासाठी करत असतात की आपल्या देशातील लोक आनंदी राहावं. म्हणजे त्यावेळेस त्यांची जी भावना आहे ती देशव्यापी भावना आहे, म्हणजेच कोणती आहे, जागतिक भावना आहे. ते त्यांच्या लोकांच्या सुखदुःखाची पर्वा करतात. म्हणून काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये सुखदुःखाच्या, देशबांधवांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची जी समरसता आहे ती निर्माण झालेली आहे. मग अशा रीतीने हास्य आणि अश्रूंची म्हणजे इतरांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होण्याची ही जी भावना आहे ती जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे. आता बघा, खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे. दिसायला हे वाक्य छोटे दिसत आहेत की प्रेम म्हणजे कसे असतात, निष्क्रिय असू शकत नाही, तर प्रेम हे नेहमी सक्रिय असते. सक्रिय म्हणजे काय, कृतीयुक्त, आणि निष्क्रिय म्हणजे काय की कृती नसलेली. तर प्रेम बघा, प्रेम हे कसं असतं, नेहमी सक्रिय असतं. प्रेमाला कृतीची गरज असते. कृतीतून व्यक्त केलं जातं. आपल्या कृतीद्वारे समोरच्या व्यक्तीला कळतं की आपल्याला तो आवडतो की नाही आवडत, आपलं त्याच्यावरती प्रेम आहे की नाही. बघा ना, आता आपण शाळेत जातो, दररोज शाळेत गेल्यावरती प्रार्थना म्हणतो, परिपाठामध्ये म्हणतो, भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. म्हणजे आपल्याला प्रार्थनेमध्ये सांगावं लागतं की माझ्या देशावरती माझं प्रेम आहे. पण आपल्या कुटुंबामध्ये असं होतं का? आपल्या आईवडिलांचं आपल्यावरती प्रेम असतं, ते आपल्याला सांगत असतात का? आईवडील आपल्याला सांगत असतात का मुलांना की माझं आईवडिलांचं मुलांवरती प्रेम आहे? ते सांगत नाहीत, ते व्यक्त करत असतात. कशाच्या माध्यमातून? कृतीच्या माध्यमातून. जसं आपण शाळेत प्रार्थना म्हणतो, भारत माझा देश आहे, माझ्या देशावरती माझं प्रेम आहे, तसं आई वडील सकाळी उठतात, मुलांना बोलवतात आणि सांगतात का, बोलतात का, तुम्ही माझी मुलं आहात, आमचं तुमच्यावरती प्रेम आहे, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण झालेली आहे, किंवा तुमचं पालन पोषण करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं आई वडील सांगत असतात का? नाही. ते सांगतात म्हणून आपल्याला त्यांचं आपल्यावरचं प्रेम व्यक्त होतं का? नाही. तर त्यांच्या कृतीतून आपल्याला ते कळत असतं. म्हणजे त्यांचं प्रेम कसं असतं, सक्रिय असतं, की नाही. आता हे प्रेम जे असतं ना, ते शब्दातून व्यक्त केलं जात नाही, ते कृतीतून व्यक्त केलं जातं. की आई बघा, आपल्याला जर लवकर शाळेत जायचं
जायचं असेल तर आई आपल्या अगोदर उठते, आपल्याला काय हवं नको ते पाहते, आपल्याला डब्यामध्ये कोणती भाजी आवडते, तर आपल्याला काय आवडतं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आई वडील कृतीतून आपल्याला दाखवत असतात. एखादा मुलगा जर आजारी पडला तर आई रात्रभर जागून त्याच्याजवळ बसते, त्याची काळजी घेते, म्हणजे ती काय करत असते, कृती करत असते. एखाद्या मुलाला लागलं तर त्याचं आई वडिलांचं त्याच्या काळजावरती परिणाम होतो. म्हणजेच काय, आई वडिलांचं प्रेम हे सक्रिय असतं. तसंच आपलं प्रेम सुद्धा कृतीतून दिसलं पाहिजे, ते निष्क्रिय असता कामा नये. तसेच ते सुबुद्धही हवे. सुबुद्धी म्हणजे चांगली बुद्धी. आता प्रेम बघा, मग ते आई वडिलांचं प्रेम कसं असतं, चांगल्या बुद्धीतून, विवेकशील बुद्धीतून केलेलं असतं, त्याच्यामध्ये कोणतीही दुर्बुद्धी नसते. तसंच आपलं पण आपल्या देशावरती प्रेम करत असताना आपली त्याच्यामध्ये सुबुद्धी असली पाहिजे, चांगले विचार असले पाहिजे, विवेक असला पाहिजे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? आता शांततेच्या काळात म्हणजे बघायच्या अगोदरचे सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की विद्यार्थी सांगतात की गुलामगिरीमध्ये आपला देश होता, म्हणून देशभक्तांनी काय केलं, फाशी देऊन आपलं देशप्रेम व्यक्त केलं. म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये किंवा संकटाच्या काळामध्येच देशावरती प्रेम आहे हे व्यक्त करण्याची गरज नाही. तर शांततेच्या काळामध्ये सुद्धा की कोणतेही संकट नसताना, आपत्ती नसताना सुद्धा आपण आपल्या देशावरती प्रेम व्यक्त करू शकतो. शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. बघा, आता संकट येईल किंवा काही प्रॉब्लेम आला तरच आपण देशावरच्या विकासाचा विचार केला पाहिजे का? नाही. तर प्रत्येक वेळी जेव्हा शांतता असते की काही ना काही बदल होत असतात, तर आपण सुद्धा आपल्या देशाच्या विकासासाठी काही ना काही रचनात्मक कार्य केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या शाळेचा, आपल्या देशाचा विकास होईल. म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी असे रचनात्मक कार्य आपण केलं पाहिजे की जेणेकरून आपला देश इतर विकसित देशांच्या मानाने मागे पडला नाही पाहिजे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. बघा, आता आपण हातात साफसफाई करणे म्हणजे हे काम खूप क्षुल्लक वाटतं की नाही. आता लोक विचार करतात, अरे अशी क्षुल्लक कामं कोण करणार, पण नाही. आपण स्वतः बघा, गाडगे महाराजांनी जर त्यावेळेस असा विचार केला असता तर आपला आज देशव्यापी जो स्वच्छतेची मोहीम जी जागृत केली त्यांनी, ती देशव्यापी झाली असती का? नाही. म्हणजे बघा, हातात झाडू घेऊन सुद्धा आपण देशाचा विकास करू शकतो. म्हणजे एक छोट्या कार्यातून सुद्धा आता देशभक्तांनी आपला जीवाचं बलिदान देऊन व्यापक भावना निर्माण केली, म्हणजे मोठं कार्य करून त्यांनी आपल्या देशाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. पण त्याच्यासाठी आपण असं करू शकत नाही ना की देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण बॉर्डरवर जाऊन युद्ध नाही करू शकत. मग ते कशासाठी? ते सर्वसामान्य कृतीतून सुद्धा आपण दाखवू शकतो की चला रस्ते झाडून स्वच्छ करून, किंवा कुठे घाण असेल तर ते घाण आपण पोस्टर वगैरे नाही लावले पाहिजे, खराब नाही केले पाहिजे. ऐतिहासिक जे वास्तू असतात ते स्वच्छ ठेवले पाहिजे. म्हणजे अशा छोट्या कृतीतून सुद्धा आपण आपल्या देशावरचे प्रेम व्यक्त करू शकतो. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासीयांवर काय होईल. मग बघा, ते काम छोटं असो किंवा मोठं असो, आपल्या प्रत्येक कृतीचा, आपल्या प्रत्येक वागण्याचा आपण विचार केला पाहिजे. त्या कृतीतून माझ्या कुटुंबाचा, माझ्या समाजाचा, माझ्या शाळेचा, माझ्या देशावर काय परिणाम होणार आहे, माझ्या त्या कृतीचा चांगला परिणाम होणार आहे की वाईट परिणाम होणार आहे, हे आपण सचक विवेक बुद्धीने विचार करूनच तसं वागलं पाहिजे. माझ्या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासींवर काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. आता बघा, पोटापलीकडे म्हणजे की आपण फक्त आपलं पोट भरण्यापुरताच विचार करतो की आपल्याला चला शिक्षण कशासाठी घेतो की पुढे आमचं करिअर झालं पाहिजे, आमचं म्हणजे फक्त आपण काय करतो, एक शैक्षणिकच दृष्टिकोन बघतो, पण सांस्कृतिक विकास बघत नाही. तर पोटापलीकडे पाहायला म्हणजेच काय, सांस्कृतिक दृष्टिकोनाने सुद्धा आपण विकास केला पाहिजे. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे आपण देशाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे, फक्त एका क्षेत्रामध्येच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण देशाचा विकास केला पाहिजे.
खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करत असतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. आता बघा, कोणतेही काम हे छोटं किंवा मोठं नसतो. ते काम ज्या संदर्भाने ज्या उद्देशाने केलेलं आहे ना ते फार महत्त्वाचं असतं. संदर्भ चांगला असेल, उद्देश चांगला असेल, मग ती गोष्ट काम लहान असो किंवा मोठा असू दे, त्या कामाला तो संदर्भ, तो उद्देश मोठा बनवतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले काम लहान कामही मोठे असते. बघा ना, आता जर एखादं काम लहान किंवा मोठं याची आपण पात्रता कशी ठरवतो की ते स्वार्थी वृत्तीने असेल तर ते काम लहान काम आहे, मोठे काम नाही आहे. आणि निस्वार्थी वृत्तीने केलेलं काम जरी लहान असेल तरी ते मोठे. आता बघा ना, निस्वार्थ वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. आता मदर तेरेसा बघा, त्यांनी किती म्हणजे समाजसेवा केली. त्यांनी काय असं मोठं काम केलं नाही, युद्धावर जाऊन बॉर्डरवर जाऊन युद्ध केलं नाही, पण एक आपली छोटीशी सेवा केली त्यांनी. पण ती कशी होती? निस्वार्थ वृत्तीने होते. काम भलेही छोटं होतं पण निस्वार्थ वृत्तीने केलेलं ते छोटं कामही त्यांच्या कृतीमुळे, त्यांच्या उद्देशामुळे फार मोठं झालं. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? हो, ऐकले आहे ना. ते शेली विणायचे, इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी ते सनग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आता बघा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची जी पद्धत असते त्याच्यावरनं लोकांची कॅटेगरी ओळखली जाते की नाही. इंजिनियर, डॉक्टर, अशा लोकांना आपण फार उच्च दर्जाचं मानतो, पण तसं नसतं. काम कोणतंही असू दे, छोटं असो किंवा मोठं असू दे. आता उदाहरण इथे दिलेलं आहे. कोणाचं उदाहरण दिलेलं आहे? कबीरांचं उदाहरण दिलंय. ते काय करायचे? सूत विणायचं काम करायचं, कपडे बनवायचं काम करायचं, विणायचं काम करायचे. इतर विणकर सुद्धा त्यांच्यासारखे शेली विणायचे काम करायचे. पण कबीर जेव्हा ते शेली विणायचे ना, त्याच्या पाठीमागे भावना काय असायची की ते शेला जो आहे ना तो देशासाठी विणत आहे. आणि ते कशी विणत आहेत? सनंग विणत आहेत, म्हणजे सलग अखंड वस्त्र ते विणत आहेत. आणि ते विणत असताना ते वस्त्र जे आहे त्याचा उपयोग आपल्या देशासाठी होणार आहे, देशातील लोकांसाठी होणार आहे. आणि ही भावना जी होती ना ती अपूर्व असायची. म्हणजे त्याची कोणतीहीच तुलना होऊ शकत नसायची. भलेही ते काम छोटं असायचं पण ते देशासाठी असायचे. ही त्यांची जी निस्वार्थ भावना होती, त्याचा जो संदर्भ होता तो फार मोठा होता. आणि म्हणूनच त्यांचं जे कार्य होतं ते भलेही दिसायला छोटं होतं पण ते अपूर्व होतं. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेल की नाही? आता बघा, इथे लेखक काय सांगत आहेत की शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, विद्यार्थी शिकतात, पण काही विद्यार्थी भोकमपट्टी करून नुसतं पास होण्यापुरता मार्क मिळवण्यासाठी शिकतात. आणि सज्ञान की एक सुसंस्कृत नागरिक होणे, सुसंस्कृत नागरिक होऊन देशाचं रक्षण करणे, सत्सविवेक बुद्धी येणे की चांगले काय वाईट काय याचा ज्ञान मिळणे, म्हणजेच काय? सज्ञान व्हावे. तर मुलांनी सज्ञान ज्ञान घ्यावे. म्हणजेच काय? फक्त भोकमपट्टी म्हणून शिकणे आणि सत्सविवेक बुद्धीने सांस्कृतिक विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी सज्ञान होणे याच्यामध्ये फरक आहे. आता पाहूया पाठामध्ये आलेले कठीण शब्दार्थ. ओल्या डोळ्यांनी आपुलकीने, निष्क्रिय कोणती कृती न करणारा, रचनात्मक, चांगले, प्रगतिकारक, भविष्य घडवणारी, फोल, व्यर्थ, फसवा, निरुपयोगी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या पाठामध्ये आपण लेखकाने विद्यार्थ्यांना कशा रीतीने एक सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा ओळख पटवून दिली हे पाहिलं. यापुढे संवादात्मक शैलीतून लेखक अजून माझं माझ्या देशावर प्रेम आहे ही भावना कशी व्यापक आहे ते विद्यार्थ्यांना सांगणार आहेत, पण ते आपण शिकूया याच्यानंतरच्या सेशनमध्ये.